रामकृष्ण माऊली. तर मी निशानीच्याच लाईफ अँड व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आषाढ एकादशी. तर आज आषाढ एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि तर आजचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर ठीक आहे, व्लॉगला सुरुवात करूया. तर सकाळचे 6:30 वाजले होते. अंघोळ ही आवरून घेतली होती. तर आज खण साडी घातली. पहिल्यांदा बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडायला घातले. म्हणजे ते उकडून होईपर्यंत दुसरी कामे आवरून घ्यावी. मग सगळी झाडलोट केली आणि नंतर फरशी पुसायला घेतली. तर आज एखादा सण असल्यासारखं फील होत होतं. छान उत्साह होता. चांगला पाऊस पण झाला होता. तर कसं फ्रेश वाटत होतं. नंतर माझ्या मुलीने रांगोळी काढायला घेतली. तर बघा कशी रांगोळी काढली आहे. तुम्हाला आवडली का? नंतर मग मी देवपूजा करायला घेतली. माझ्याकडे ही विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती होती. ही आम्ही असंच एकदा पंढरपूरला गेलो होतो तेव्हा आणली होती. तर पहिल्यांदा दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेतला. नंतर मग मूर्ती मंदिरात ठेवून हळदी कुंकू लावून तुळशीच्या मंजुळा फुले वाहिली आणि अगरबत्ती लावून दिवा ओवाळून नमस्कार केला. तोपर्यंत बघा बटाटे खूप छान शिजले होते. साल काढून कट करून घेतले. तर कढईत थोडे तूप घालून त्यात बारीक केलेली हिरवी मिरची टाकली आणि छान परतून घेतली. मग त्यात थोडा बटाटा आणि शिजवून घेतलेले शेंगदाणे टाकले. शेंगदाणे माझ्याकडून बटाट्याबरोबर शिजायला घालायचे राहिलेच होते, म्हणून मग मी नंतर एका छोट्या कढईत शिजायला टाकले होते. हे चांगले परतून घेतल्यानंतर मग जरा थोडेसे स्मॅश केले आणि मग एका डब्यात काढून घेतले. तर मग त्याच कढईत म्हटलं साबुदाणे तळूयात, कारण मुलांची फरमाईश होती. त्यासाठी मी जास्तच बटाटा उकडायला ठेवला होता. तर तेल गरम करायला टाकले, शेंगदाणा तेल, आणि मग थोडा बटाटा घेतला, तो चांगला स्मॅश केला. मग लगेच लागेल तसा भिजवलेला साबुदाणा घेतला. त्यात थोडे मीठ, हिरवी मिरची आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आणि चांगले मिक्स केले आणि वडे तयार करायला घेतले. तर छान बघा मस्त वळणी येत होते आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेतले. तर मस्त वडे तयार झाले बघा. मग म्हटलं लगेच खिचडी पण करून घ्यावी. तर राहिलेले तेल एका वाटीत काढून घेतले. मग थोडे तूप घालून बारीक केलेली हिरवी मिरची परतून साबुदाणा टाकला. चांगले हलवून मग त्यात उरलेला बटाटा, शेंगदाणा कूट टाकून खिचडी चांगली परतायला घेतली. तर मी माझे रुटीन आहे तसे दाखवत आहे, त्यामुळे तुम्हाला जरा किचन कट्ट्यावरती थोडा पसारा, भांडी असे दिसत असतील, कारण जसं आहे तसंच दाखवण्याचा प्रयत्न करत असते मी. तेवढ्यात टाळ्यांचा आवाज आला, म्हणून मग आम्ही गॅलरीत पाहायला गेलो. तर बघा जवळच्या शाळेतील मुलांची दिंडी दिसली. तर 10-15 मिनटं आम्ही तेच बघत बसलो. नंतर देवाला पहिला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही फराळ करायला घेतला. तर कसं वाटलं फराळाचे ताट कमेंट करून नक्की सांगा. तर पहिलं साबुदाणा वड्याची टेस्ट केली तर वाव, खूपच छान झाला होता. बटाटा तर एकदम झणझणीत झाला होता. तर फराळ करून दिवसभर मग आराम केला आणि संध्याकाळी जरा चालायला गेलो. तर बारामतीच्या टूरचा एखादा व्हिडिओ मी नक्की करेन. त्यात तुम्हाला आमचे स्वच्छ सुंदर बारामती नक्की दाखवेन. तर आजच्यापुरतं बस एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.